नमस्कार. आता आपण आहोत कर्वे नगर प्रभाग क्रमांक 30 मध्ये आणि या विभागातल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार आहेत मनीषा विरेश चितोळे. त्या आपल्या सोबत आहेत. त्यांना त्यांची पदयात्रा कर्वे नगर भागात चालू असताना आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या पदयात्रेला तुफान असा महिलांचा प्रतिसाद लाभताना दिसतोय. बघूयात नेमका काय म्हणतायत मनीषा विरेश चितोळे. आता कसं आहे, नगरसेवक प्रत्येक जण हा आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. आता सध्या मला आपल्या प्रभागाची परिस्थिती अशी वाटते की सगळी कामं झाली आहेत पण अर्धवट आहेत सगळी. तर ती मार्गी लावण्याचं काम नक्कीच आमच्याकडनं होणार आहे, इतकं मी आश्वासन देते. सगळ्या महिलांचा प्रतिसाद ताई काय सांगतोय? महिलांचा प्रतिसाद खूप आहे आणि सगळ्यांना बरं वाटते की एक असं रिचेबल नगरसेवक आपल्याला मिळतोय की ज्याच्यापाशी जाऊन आपण आपल्या बहिणीसारखं लेकीसारखं बोलू शकतो. त्यामुळे आता कसं आहे, सध्या नगरसेवक भरपूर झालेत पण त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला लागते बोलण्यासाठी. तर तसं आमच्या बाबतीत नाही आहे. आम्ही लोकांमध्ये राहून लोकसेवा केलेली आहे, त्यामुळे आम्ही त्यांना आपलेसे वाटतो. त्यामुळे ही गर्दी आमच्या मागे आहे. या भागामध्ये प्रस्थापित नगरसेवक आहेत आधीचे. हो. तुम्ही कसं बघता तुम्ही त्यांच्या जागी? आता प्रत्येक जण मी म्हंटल तसं आपापल्या परीने मेहनत करतोय आणि प्रस्थापित असले तरी सुद्धा आता काय झालंय, लोकांना एक चेंज हवा आहे हे आता एकंदरीत आम्हाला जाणवतंय. कारण एकसारखेपणामुळे बरीचशी कामं रेंगाळलेली आहेत आणि ती नक्कीच आम्ही मार्गी लावू हा विश्वास आम्हाला आहे आणि आमच्यावर त्या लोकांना विश्वास आहे. त्यामुळे असं आम्हाला फारसा काही त्यांच्यापासून धोका आहे असं वाटत नाही सध्या. तुम्ही काय वेगळं विजन घेऊन चालत आहात? आमचं विजन काय आहे की प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा, लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना आमची मदत मिळावी आणि प्रत्येक क्षेत्रात आमचं योगदान व्हावं, हे आमचं विजन आहे. ताई, राजकारणात तुम्ही ठरवून आलेत की काय वेगळा निर्णय घेतला? ठरवून असं काही आलेले नाहीये मी. काही गोष्टी ह्या आपोआप होत असतात आणि आमचं जे समाजकारण आम्ही जे करतोय त्याच्यातनं काही गोष्टींमध्ये असं आम्हाला जाणवलं की पद असल्याशिवाय प्रत्येक गोष्ट ही आपल्याला मिळत नाही किंवा साध्य होत नाही. त्यामुळे आम्ही राजकारणात आलोय, लोकसेवेसाठी आलोय आम्ही राजकारणात. 15 तारखेला काय 16 तारखेला निकाल काय लागेल? 16 तारखेला निकाल हा 100% आमच्या बाजूने लागणार आहे. कारण लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि हे प्रचाराच्या दरम्यान नक्कीच आम्हाला जाणवत आहे सगळीकडे.